तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. बैठकीच्या आधीच प्रशासन जागं, नागरिकांच्या जखमीवर फक्त डांबराचा लेप. सटाणा शहरात होणाऱ्या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रशासनाला जाग आली. पण हा जागृतपणा खरोखर जनतेसाठी की फक्त दिखाव्यासाठी, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. सटाणा शहरातून जाणारा साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्ग गेली अनेक वर्षे हा रस्ता म्हणजे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेला प्रश्न. खड्डे, धूळ, अपघात आणि वारंवार होणारी गैरसोय यावर अनेक वेळा निवेदनं, आंदोलनं झाली, पण प्रशासन मात्र कायमच ढिम्म. मात्र आता चित्र अचानक बदलतंय. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीच्या अगोदर संबंधित प्रशासन आणि ठेकेदाराने अक्षरशः रातोरात काम सुरू केल्याचं चित्र बघायला मिळतंय. इतक्या वर्षापासून झोपलेलं प्रशासन आज अचानक जागं झालंय. जनतेसाठी की मंत्र्यांना दाखवण्यासाठी हा गुळगुळीत रस्ता तयार होतोय. स्थानिकांच्या मते हा प्रकार म्हणजे डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे. वर्षानुवर्ष रखडलेलं काम अचानक एका रात्रीत पूर्ण करण्याचा आटापिटा हा केवळ उद्याच्या बैठकीत पाठ ठोकटून घेण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी उमटवली. होणाऱ्या बैठकीत हा मार्ग, सटाणा शहरातील अतिक्रमण आणि इतर प्रश्नावर चर्चा होणार आहे. पण आता नागरिक आक्रमक झालेत. या बनावट विकासाच्या मुखड्याचा पर्दाफाश बैठकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान सटाणेकरांनी एक वेगळीच भावना समोर व्यक्त केली आहे. असेच राज्यातील मंत्र्यांचे दौरे सटाण्यात होत राहोत आणि किमान आढावा बैठकीच्या निमित्ताने का असेना शहरातील रस्ते गुळगुळीत राहावेत आणि सटाण्याचा विकास होत राहो, अशी औपरोधिक पण तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रश्न अजून तसाच आहे. रस्त्याला खरंच न्याय मिळणार का, की पुन्हा एकदा दिखाव्याचं राजकारण होणार आहे? प्रखर न्यूज साठी भगवान पवार, भैया साहेब माळी, सटाणा.